पश्चिम बंगालच्या राजकीय इतिहासात भाजप पहिल्यांदाच सत्ता स्थापन करणार आहे। बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या 15 वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावत भाजपनं ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे। एक हाती सत्ता मिळवत भाजपनं बंगालमधून तृणमूल काँग्रेसचा सुपडा साफ केलेला आहे। पाहूयात या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर, भाजपचा महाविजय। भाजपचं कमळ फुललं, तृणमूलला धूळ चारली। पश्चिम बंगालमध्ये जय श्रीरामचा नारा बुलंद। पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांची सत्ता भाजपनं उलथवून लावली आहे। 2011 ते 2026 पर्यंत ममता बॅनर्जींनी बंगालमध्ये सत्ता राखत स्वतःची ताकद निर्माण केली होती। मात्र आता ममता बॅनर्जींच्या सत्तेला भाजपनं सुरुंग लावलाय। भाजपनं पश्चिम बंगालमध्ये स्पष्ट बहुमत मिळवत तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का दिला। भाजपनं पश्चिम बंगालमध्ये दिलेला जय श्रीरामचा नारा त्यांच्या पथ्यावर पडलाय। या बंगालच्या निवडणुकीचं जर खरं काही कारण असेल तर शेवटच्या 72 तासात ज्या दंगली घडवून विशिष्ट मतदारांना बाहेर पडू न देणं ते यावेळी थांबवण्यामध्ये केंद्र सरकारला यश आलं आणि त्या यशामुळेच आज फ्री अँड फेअर इलेक्शन एकही मृत्यू न होता मतदान पार पडलेलं बंगालमधलं गेल्या अनेक वर्षातलं हे मतदान आहे। आणि त्यामुळे आज आपण बघतो आहोत की तुष्टीकरणाची राजनीती चालणार नाही, विकासाची राजनीती चालेल, हे बंगालमध्ये सिद्ध झालं। ममता बॅनर्जी ह्यांना शह देण्यासाठी निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष मोदी शहा यांनी जवळजवळ 90 लाख मतं मतदार यादीतून काढली। 90 लाख मतं जेव्हा एकाच वेळेला डिलीट केली जातात त्याचा परिणाम निकालावर होतो। पश्चिम बंगालमध्ये नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे। गेल्या दशकभरापासून सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला धोबीपछाड देत भाजपनं बंगालमध्ये ऐतिहासिक विजय मिळवलाय। दीदी विरुद्ध मोदी अशा या लढ्यात बंगालच्या जनतेनं भाजपच्या पारड्यात मतं टाकली आहेत, तर दीदींना मोठा धक्का दिला। यावेळी भ्रष्टाचार, महिला सुरक्षा आणि विकासाच्या मुद्द्यावर भाजपनं ही निवडणूक लढवली आणि मोदींनी दीदींना सत्तेतून बाहेर फेकलं। बंगालमध्ये भाजपच्या विजयामागे सर्वात मोठं कारण म्हणजे ममता बॅनर्जी सरकार विरोधात असलेली लाट। ममता बॅनर्जी सरकारच्या धोरणांसोबतच महिला सुरक्षा आणि भ्रष्टाचाराचे मुद्दे भाजपसाठी फायद्याचे ठरले। आरजी कार मेडिकल कॉलेज प्रकरणामुळे पश्चिम बंगालमधील महिला सुरक्षेचा मुद्दा ममता बॅनर्जी यांच्या विरोधात गेला। पश्चिम बंगालमधील हिंदू मतदारांची भाजपला साथ, जय श्रीराम जय मा कालीचा नारा भाजपसाठी फायद्याचा ठरला। बंगालमधील भाजपच्या प्रचंड विजयात मोदींचा चेहरा हा एक प्रमुख घटक होता। पंतप्रधान मोदी यांनी बंगालमध्ये 19हून अधिक सभा आणि 5 मोठे रोड शो घेतले। मोदींनी बिष्णुपूर, पुरुलिया, झाडग्राम आणि मेदिनीपूर यासारख्या टीएमसी बहुल भागांमध्ये जाहीर सभांना संबोधित केलं। या सभांमध्ये त्यांनी घुसखोरी, भ्रष्टाचार आणि बदलाच्या मुद्द्यांवर भर दिला। बूथ टू बूथ मॅनेजमेंटचा पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा फायदा झाला। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत SIRचा मुद्दा देखील गाजला। निवडणूक आयोगानं SIRच्या माध्यमातून राज्यातल्या यादीतून 91 लाखाहून अधिक मतदारांची नावं वगळली। त्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की आपली आयडेंटिटी पॉलिटिक्स आपण ज्याला म्हणतो की ओळखीचं राजकारण, तर भाजपने स्वतःची हिंदुत्वाची जी काही ओळख आहे ती ओळख वारंवार अधोरेखित करताना पश्चिम बंगालसारख्या राज्यामध्ये जिथे धार्मिक ध्रुवीकरण खूप मोठ्या प्रमाणात होतं अशा राज्यामध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने स्वतःची ती ओळख एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केला। शिवाय त्या धार्मिक ध्रुवीकरणाचा त्यांनी चांगल्या पद्धतीने फायदा घ्यायचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो। जे CAA किंवा NRC सारखे जे विषय होते म्हणजे नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून ज्या पद्धतीचं राजकारण गेल्या काही काळात देशभरात होताना आपल्याला दिसतोय, त्या सर्व राजकारणाचा निवडणुकीच्या अनुषंगाने कसा फायदा करून घेता येईल यावर भाजपच्या नेत्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं दिसतं। त्यावेळेला ज्या साधारणपणे 100 जागा अशा होत्या की कमी फरकाने भाजपने गमावलेल्या होत्या गेल्या वेळेला, त्याच्यावरती त्यांनी कॉन्सन्ट्रेशन केलं। दुसरं मदतीला आलं तो SIRची एकूण मोहीम
91 लाख लोकांना मतदार यादीतून म्हणजे डुप्लिकेशन आणि अन्य कारणांमुळे नागरिकत्वाच्या मुद्द्यावरती वगळण्यात आलं. तर त्याच्यामध्ये फरक असा पडला की त्यातले 27 लाख मतदारांना तर अपिलाची सुद्धा संधी मिळाली नाही, म्हणजे ते पूर्णपणे वगळले गेले. 91 लाखापैकी बाकीचे जे आहेत ते ट्रिब्युनलकडे गेले. ही जी सगळी एकत्रित जी रणनीती आहे तिचा विजय आहे. भाजपनं फक्त हिंदू बहुल मतदारसंघांमध्येच नव्हे तर मुस्लिम बहुल मतदारसंघांमध्ये देखील चांगली कामगिरी केली आहे. भाजपनं या मतदारसंघांमध्ये अनेक ठिकाणी तृणमूल काँग्रेसला धोबीपछाड दिली आहे. बंगालमध्ये विजय मिळवल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी तृणमूल काँग्रेसवर टीका केली आहे. ज्या प्रकारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवर विश्वास ठेवून केवळ परिवर्तन नाही, बंगालमध्ये महापरिवर्तन करून दाखवलं. परिवर्तन नाही, महापरिवर्तन. आणि ते इतकं की आता 2/3 मेजॉरिटी बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळते आहे. बंगालमध्ये जे यश भारतीय जनता पक्षाला मिळालेलं आहे हे अतिशय दैदिप्यमान आहे. आणि त्यांनी ममता दीदींनी अनेक वेळा प्रधानमंत्री मोदीजी अमित भाईंच्यावर अगदी टोकाचं टीका केली, अगदी खालच्या पातळीवर जाऊन देखील टीका केली. परंतु त्या भागातली जनता मोदीजींच्या पाठीशी उभी राहिली. ममता बॅनर्जी यांच्या 1.5 दशकांच्या सत्तेला सुरुंग लावत भाजपनं पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलवलंय. ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे, तर भाजपनं बंगालमध्ये ऐतिहासिक विजय मिळवत इतिहास रचलाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.